त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे. 14 ते 19 मध्ये सोबत आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना तिथलाही अनुभव त्यावेळेचा आहे देवेंद्रजींचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या नेतृत्वाचा. आणि म्हणून मला वाटतं ते जे आता सध्या सामना वस्तुस्थिती मांडायला लागलेला आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक आदेश दिलेले आहेत. या सर्व गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आहे, पूर्ण पारदर्शकता आहे. सगळे आरोपी जवळपास आता शरण आलेले आहेत किंवा त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कुठेही कसूर ठेवला जाणार नाही. उज्ज्वल निकम साहेबांनासुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की आपण सगळ्या ही केस हाती घ्यावी. पोलीस यंत्रणा असतील, या सर्व उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा ही सगळी या ठिकाणी तपास करते, चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं जर कोर्टाने म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर निश्चित त्याची कोर्टाची परवानगी लागेल. त्यांनी म्हटलं तर नार्को टेस्टही होईल. पंढरपूरमध्ये 4 मोठ्या आषाढी यात्रा गर्दी मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी जरी बघितलं की मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे, तर कुठंतरी भाविकांचं दर्शन सुलभ आणि सुरक्षित व्हावं म्हणून कॉरिडॉरचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर आपल्या दृष्टीनं त्या कॉरिडॉरसाठी काय पावलं उचलली? निश्चित आपल्याला कल्पना आहे की गेल्या वेळी मी ज्यावेळेला आषाढीला आलो त्यावेळेलासुद्धा मी बाईट दिला होता. माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यावेळेला होते, त्यावेळेलाही कॉरिडॉरचा विषय असेल किंवा ज्या धर्तीवर आता अयोध्येला राम मंदिर झालं, वाराणसीमध्ये आपण बघितलं असेल, काशी विश्वनाथला बघितलं असेल, उज्जैनला असेल, मथुरेत असेल, हे कॉरिडॉर तयार झालेत. पंढरपूरसुद्धा तिथे प्रायोरिटीमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला ही गोड बातमी कळेल. भक्तांसाठी सुद्धा तिरुपती बालाजीच्या धर्तीवर सगळं सभागृह बांधलेलं आहे किंवा वेटिंगवर जे लाईनीत लोक असतात, हो, तर ते सुद्धा या ठिकाणी होईल. कुठेही हात लावला जाणार नाही. जे ते सर्व जुनं काम आहे, उलट ते तर आम्ही तर क्लिअर करतो आहे, स्वच्छ करतो आहे. पण आजूबाजूचा परिसर, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात, आषाढी तर 10,000 लाख लोक या ठिकाणी येतात आणि त्यावेळेला पावसाचे दिवस असतात आणि म्हणून याची सुविधा कशी देता येईल, त्यांना सोयी कशा करता येईल, यासाठी उज्जैनच्या धर्तीवर, काशी विश्वनाथला आपण वाराणसीला बघितलं असेल त्या धर्तीवर, अयोध्येच्या धर्तीवर जसं अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी झालं, भक्तांची सोय झाली येणाऱ्या, त्या पद्धतीने पंढरपूरमध्ये सुद्धा ही व्यवस्था आम्ही करू. आकस बुद्धीने कुठेही आम्ही कारवाई करणार नाही. तक्रार काही असेल स्पेसिफिक, त्याच्यामध्ये काही कोणी चुका केल्या असेल, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल तर या संदर्भामध्ये चौकशी होईल. पण आकस बुद्धीने सरकार कुठलंही या ठिकाणी कारवाई करणार नाही. पण तुम्ही जर चुका केलेल्या असतील, याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल, ज्या तक्रारी त्या करतायत ती जर असेल तर निश्चित कारवाई त्या संदर्भात होईल. विरोधी पक्षाचं कामच ते असतं, मागणी करणं, राजीनाम्याची मागणी करणं असेल. पण मला वाटतं या बाबतीमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. अतिशय गांभीर्याने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हा विषय हाती घेतलेला आहे. या चौकशी काही समोर आलं तर त्यानंतर निर्णय होईल. पण आधीच मागणी करणं किंवा राजीनामा देणं हे काही योग्य ठरणार नाही. अजिबात नाही. त्या संदर्भामध्ये मी सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशी आदेश दिलेले आहेत. चौकशी सुरू आहे. अतिशय उच्चस्तरीय चौकशी अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहे. यानंतर काही समोर आलं तर मग तो निर्णय होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.